काटईचा संघ हा नावा रूपाला आला. प्रकाश वाडकर यांचा सन्मान आपण करणार आहोत. लेक्समच्या वरून जाणारा चेंडू आहे सनी ऑन मनी. यानंतर प्रकाश वाडकर यांचा सन्मान, गंगेरा परब यांच्या शुभ हस्ते सन्मान. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतला गेला आहे. आता बघूया या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले तर घेतला गेला आहे, त्याचा किती फायदा होणार आणि किती नुकसान. प्रकाश वाडकर अत्यंत शांत प्रकारचं हे संयमी व्यक्तिमत्व आणि संयुक्त मित्रमंडळाचे विद्यमान अध्यक्ष. जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे. बच्चे कंपनी टाळ्यांचा गजर करा, बघू कसं करता. तुमच्या टाळ्यांचा आवाज येऊ द्या. क्या बात आहे, कडक आवाज येऊ द्या. थँक्यू प्रकाश वाडकर साहेब, धन्यवाद. बॅटिंग पॉवर प्ले ऑन. सामना देखील रंगतदार असेल यात काही शंका नाही आहे. जिंकण्यासाठी एक मोठा आव्हान ठेवण्याचा प्रयत्न कुश 11च्या माध्यमातून केला जाईल. संतोष 1, कल्पेश 1 आणि पहिला सामना तितकासा चांगला राहिलेला नाही आहे, त्यामुळे या सामन्यामध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. स्वरूप 11 संघाला देखील यावेळेला खूप चांगलं कमबॅक करण्याची आवश्यकता. व्हाईट बॉलचा इशारा. महत्त्वाचा सामना सभापती चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम माहुली क्रिकेट संघाच्या माध्यमातून दर्जेदार आयोजन. फटका खूप सुंदर आहे, चेंडू जाईल सीमारेषा पार, 4 चौकार. पहिल्या षटकाचा खेळाचा विचार केला तर बॅटिंग पावलं तुम्ही घेतला आणि 1 चौकार तुटवलाय तर चांगला निर्णय, अप्रतिम फटका होता. एकेरी धाव घेतली गेली. कुश 11नं प्लॅन चेंज केलाय. आतापर्यंत बघा 2 दिवसाचा जो खेळ आपण बघितलाय, बऱ्याच वेळेला 3ऱ्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या मॅचमध्ये एक मोठा बदल. सुरक्षित पद्धतीने चेंडू खेळून केलाय. मला वाटतं बॅटिंग पॉवर प्ले पहिलं षटक योग्य आहे. अर्थात तो डाव कोणी कोणी खेळायचा ते देखील महत्त्वाचं आहे. तुमच्यावरती असलेला विश्वास, आघाडीचे फलंदाज महत्त्वाचे आहेत. छान बॅटिंग मैदानावरती दोन्ही बॅटरकडून धावफल करती. पहिल्या षटकात धावफल करती धाबा आहेत 11. धावफलक धाबा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. कुश 11 12 धाबा, बिनबाद 12. यज्ञेश्वर पाटील सभापतीचा आहे आम्हाला आधार. नगरसेवक सदानंद दादा साथ त्याची ती खंबीर. आफ्टर 1 ओवर स्कोर 12 पर रन. संतोष 2 पर बल्लेबाजी करे. कल्पेश 6 स्कोर 12 रन बगैर किसी नुकसान के और गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है. दोन्ही संघाचा 12th मॅन स्वरूप 11 आणि कुश 11. स्वरूप 11 संघाचा 12th मॅन नाही आहे. एक्स्ट्रा खेळाडू. गोलंदाजी करणारा संघाचा 12th मॅन स्वरूप 11. बॅटिंग करणाऱ्या टीमचा प्रॉब्लेम नाही आहे. बॅटिंग कुश 11 संघाचा प्रॉब्लेम नाही आहे, स्वरूप 11 संघाचा प्रॉब्लेम आहे. नाही, पेनल्टी नाही आहे. पहिल्या षटकात तुम्ही भरपूर धावा केले पण आता बघा भूक कमी होत नाही कधीच, हे तर ओळखत राहणार आहे. चांगला फटका ऑन साईडला. बॉक्सच्या आतमध्ये की बॉक्सच्या बाहेर बघूया. बॉक्सच्या आतमध्ये डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. धावफलक धाबा 13 आणि थोडासा नाराज दिसला यावेळेला कल्पेश, कारण फुलटा चेंडू होता. चेंडू यावेळेला बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याला पाठवायचा होता, परंतु थोडासा जो डिक्लेअर क्षेत्राच्या दिशेने आला त्यामुळे तो थोडा नाराज झाला. धावफलक करती धाबा
ऑन साइडला फटका संतोषनं सजवला, परंतु बॉक्सच्या बाहेर कुस्ती 11 संघाला बसतोय. अत्यंत महत्वपूर्ण पहिला धक्का. संतोष 2 धावा करून बाद. बऱ्याच वेळा काय असतं की अनेक घटनांचा शेवट तुम्ही सुरुवात कशी केली याच्यावरती अवलंबून असतो. आता पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये इतकी चांगली बॅटिंग केली कुस्ती 11 संघानं आणि त्यानंतर संतोष स्वतःला आवरू शकले नाही आहे. उलटा चेंडू आहे आणि पाहूया नो बॉलचा इशारा पंचांचा. आता गोलंदाज या ठिकाणी काही चुका करतायत. फुलटा चेंडू, नो बॉलचा इशारा. दापलकर एकूण डाबा आहेत 14 आणि हेच करायचं होतं. मगाशी संतोषला घाई करण्याची आवश्यकता नव्हती. पहिल्या षटकात धाबा खूप चांगल्या आल्या होत्या. त्यानंतर स्ट्राईक रोटेट केलं असतं तरी पण आपण 24 चेंडूमध्ये 30च्या पलीकडे गेला असता. आता सुद्धा 30च्या पलीकडे जाऊ शकता, परंतु मोमेंटम तुमच्याकडे आहे, तो तुम्हाला यावेळेला मेंटेन ठेवावा लागेल. बघूया काय घडतंय काय बिघडतं. दुसऱ्या बाजूला स्वरूप 11ने एक विकेट घेतला आहे, तर त्याचा फायदा घेत कमबॅक करणं फार गरजेचं असेल. कुस्ती 11 16 धाबा एका गटाच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू असताना रोहन गोलंदाजी मार्कवरती सज्ज. खेळायची जबाबदारी आकाशची. चांगला फटका, सुंदर पद्धतीने ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा चूक झाले, चुकीला माफी नाहीये. इतकं चांगली सुरुवात झाल्यानंतर आकाश मोठी चूक करतोय. एस्नोवेटचा वापर झाला नाहीये पर्यंत, त्यामुळे कुस्ती 11 संघाला बसतोय दुसरा धक्का. नवीन बॅटर अमर क्रमांक 5 वरती बॅटिंग करण्याकरता आलाय. क्रमांक 4 वरती थोडं प्रमोशन आहे, कारण यापूर्वी त्याला 5व्या क्रमांकावरती संधी मिळाली होती, परंतु अमरनं तिथे बॅटिंग चांगली केली होती, छान बॅटिंग केली होती. त्यामुळे एखाद्या कंपनीत काम करताना तुम्ही चांगली कामगिरी केली की मॅनेजर सांगतात जा आता वरच्या लेवलला. 17 धाबा धापलकावरती आहेत आणि तेच केले. 17 धाबा धापलकावरती आहेत. 17 धाबा 2 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. कल्पेश नॉट आउट 8, आकाश 1, संतोष 2, अमर 1. 5 मिस्ट्री स्टार. गणेश आपल्या बॉलिंग मार्गावरती सज्ज. धापा 17 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कल्पेश 8 वरती खेळतोय. पुढचा चेंडू ऑफ टर्मच्या बाहेर या बॉलला पॉईंटच्या दिशेने खेळलाय. अमर आणि कल्पेश ही जोडी मैदानावरती कुस्ती 11 संघाची. करंट डेट 8.31. प्रोजेक्ट स्कोर 34 या ठिकाणी आपल्याला दाखवतोय. आपण पाहू शकता यावेळेला डीबीएल लाईव्हच्या टीमच्या माध्यमातून. चांगला फटका, चेंडू बघूया काय घडलंय. चेंडू सीमारेषा पार, चौकार. अगदी माऊली क्रिकेट संघ चौकार ज्या ठिकाणी तिथे चेंडू बजावून आले होते. पहिल्या मॅचच्या तुलनेत कल्पेची बॅटिंग या मॅचमध्ये अप्रतिम आहे. 8 चेंडूमध्ये 12 धाबा. पंच काय इशारा करतायत? नो बॉलचा इशारा. बॉल लागला, खांद्यानं लागलेला आहे. हो, म्हणजे इथून फार कळलं नाही. मला वाटतं हरीशला लवकर दिसलंय. बाकी बॅट्समनने थोडं स्पोर्टमन स्पिरिट दाखवलं का? 22 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू असताना कल्पेश 12 वरती आहे, अमर 2. गणेशाचे षटक अत्यंत महत्त्वाचं. एक चेंडू अत्यंत महत्त्वाचं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. सुरक्षित पद्धतीने चेंडू खेळून काढला. 1 धाव मिळेल. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू असताना धापलकरती एकूण डाबा 23 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
कल्पेश 13 वरती घेतो. एक चांगली बॅटिंग त्यानं केली. अप्रतिम बॅटिंग करत असताना चांगले ड्राईव्ह त्याच्या बॅटमधनं आणि चांगले स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाले. नंबर 2 वरती घेतोय. 8.63च्या सरासरीनं आतापर्यंत धावा धापलकावरती 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकातले आता आपण बघितलं तर एक चेंडू शिल्लक आहे आणि कमीत कमी या सरासरीने तुम्ही जर पुढे जात राहिला तर 34 धावा धापलकावरती बघायला मिळतील. खूप चांगला सोडला आहे. खूप छान पद्धतीने चेंडू यावेळेला विकेट किपरच्या दिशेनं सोडून दिलाय बॅटर कल्पेशनं. धावसंख्या पाव शतक पूर्ण झालंय कुशी 11 संघाचं. 25 धावा धापलकावरती. आता हे पाव शतक देखील अंडरआर्म क्रिकेटमध्ये 50 धावांसारखंच आहे. कारण एक षटक अजून शिल्लक. आणि चांगला फटका. हो 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 ते गाणं वाजलंय उडी उडी जाय. चेंडू सीमार शपार चौकार. बघा काय घडलं होतं. खूप चांगल्या प्रकारचा फटका. बॉटमहँडचा सुंदर वापर. बॉलरनं यावेळेला चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल. मस्तकाला दस्तक देत सीमारेषा पार चौकार. कल्पेश 17 धावसंख्या 29 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संतोष 2 सनी 1 षटक 12 धावा त्याला विकेट नाही मिळाला. रोहन 1 षटक 5 धावा. खूप चांगली गोलंदाजी 1 विकेट. गणेश 1 षटक 12 धावा. शुभम गोलंदाजी मार्कवरती सज्ज. ऑनसेंडर चांगला चेंडू आहे. खराब क्षेत्ररक्षण 1 धाव पूर्ण होईल. एकेरीने धावसंख्या पोहोचले 30 वरती. अजूनही 5 चेंडू या षटकातले शिल्लक. 9.47च्या सरासरीनं धावसंख्या 30 वरती कुशी 11. बॅटिंग पॉवर प्ले पहिल्या षटकात घेणं किती फायदेशीर ठरते पहा. यावेळेला जब तक बेल नहीं गिरेंगे तब तक विकेट नहीं गिरेंगे. 1 रन आपको मिलेगा. ये फनी मोमेंट आहे. धनंजय ॲक्शन रिप्ले दाखवा. काय घडलं काय बिघडलं पहा. मैदानात बघा यावेळेला खूप चांगली गोलंदाजी केली. टप्पापर्यंत खाली राहतोय. ओ स्टंपला चेंडू लागलाय. हलकंसं अपील विकेट किपरने केलं. बॅट्समन जायला तयार होता. मागे मग आवाज आला त्याच्या पार्टनरचा भाऊ जाऊ नकोस बेल्स वरतीच आहेत. धावपलक दाबा 31 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा फनी मोमेंट आहे या स्पर्धेतला. चांगला चेंडू अप्रतिम. टप्पापर्यंत थोडासा खाली राहतोय. हार्दिक या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत. खूप चांगलं नियोजन यावेळेला हार्दिक तुम्ही सर्वांनी केले. माऊली क्रिकेट टीमच्या माध्यमातून बाबा या ठिकाणी आलाय. त्यानंतर सर्व माऊलीचे जे शिलेदार आपल्या मंचावरती आहेत निखिल या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून अत्यंत दर्जेदार नियोजन. दर्जेदार बॅटिंग. डावखुऱ्या फलंदाजाचा जबाबदार बॅटरचा यावेळेला दमदार स्ट्रोक. 4 धावा चौकार. शैलीदार फटका. शैलीदार फलंदाजाचा रुबाबदार फटका. धावपलका धावा 36. काय बॅटिंग केले. मला वाटतं बॅटिंग पॉवर प्ले जो पहिल्या षटकात घेतला गेला आहे 2 संघांना फायदा झालाय. आमच्या भारतात चेंडू खेळून काढलाय कबर्समध्ये. कल्पेशच्या आपणातून बॅटिंग करण्यासाठी काण्या यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. काय बॅटिंग केले कल्पेशने. 22 धावसंख्येवरती खेळतोय. आडव्या बटन खेळलाय. यावेळेला फलंदाज कल्पेश रनआउट होईल परंतु त्याचं काम त्याने केले. एकदा कल्पेशच्या बॅटिंगसाठी टाळ्यांचा गजर करा. दर्जेदार बॅटिंग. काण्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक कल्पेशसाठी असेल. आणि धावपलकावरती धाबा 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणखीन एक मोठा सामना आपण घेऊन येतो. साई माऊली आणि बहुजन विकास आघाडी संघाच्या कॅप्टनने विनंती टॉससाठी सज्ज राहा. साई माऊली आणि बहुजन विकास आघाडी. संतोष 2 कल्पेश आपलातून बॅटिंग दमदार बॅटिंग. 14 चेंडूमध्ये 22. आकाश 1 अमरची योग्य 7 5 आणि 7 एक्स्ट्रा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा धावपलकावरती 38 धावांचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे. नेक्स्ट मॅच साई माऊली बहुजन विकास आघाडी. ऐकूया पुन्हा एकदा या माऊली क्रिकेट संघाचं टायटल सॉन्ग. सेवक जबाबदारी वाढवी समाज कार्याची गती. पाऊल काम
दर्जा त्याचा पद मिळाला सभापती साऱ्या प्रॉब्लेमचा नाही नट करतो नेता आहे हा जाणता अरे साऱ्या प्रॉब्लेमचा नाही नट करतो नेता आहे प्रकाश वाडकर सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल दोन्ही टीम चला बहुजन विकास आघाडी कॅप्टन आणि साई माऊली जरा समोरचे प्रेक्षक टॉस बॉक्स समोरचे प्रेक्षक आपल्याला विनंती आहे प्लीज थोडंसं बाजूला व्हा मामा जरा डाव्या बाजूला या दोन्ही कॅप्टन साई माऊली मॅच क्रमांक 7 त्यानंतर बहुजन विकास आघाडी एकलव्य टीम कॅप्टन प्लीज मारुती नेक्स्ट मॅच सुरू होतोय प्रकाश वाडकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस बहुजन विकास आघाडी संघाचा कॅप्टन प्लीज अप्रतिम क्षेत्ररक्षण या सामन्यानंतर डीसीसी बॉयज आणि कुश 11 आपण सज्ज राहायचे डीसीसी बॉयज कुश 11 हेड प्रकाश वाडकर यांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस हेड इट इज द कॉल राजेश टॉस जिंकला काय निर्णय घेणार आहेत फलंदाज त्यामुळे त्या सामन्याच्या दिशेने आपण जाणार आहोत बहुजन विकास आघाडी संघाला जिंकला टॉस प्रकाश वाडकर यांच्या शुभ हस्ते टॉस उडवण्यात आला आणि या सामन्यामध्ये बहुजन विकास आघाडीनं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे ओव्हर टू कॉम्बॉक्स थोडं ना अजून भरपूर सामने आहेत ना धनंजय येईल तोपर्यंत दोन रन ओमकार वरती तर ये वरती तर ये चला नियम हे सगळ्यांसाठी असतील मला वाटतं पेनल्टी लागलेली आहे किती धावांची लागलेली आहे पेनल्टी 2 धावांची पेनल्टी लागली आहे कुश 11 संघाला आपण इकडे बॉल टाकताना प्रॅक्टिस करायची नाही आहे म्हणजे जर आपल्याकडे बॉल आला तर प्रॅक्टिस करायची नाही हे सगळ्यांना आपल्याला सांगितलेलं आहे तर कुठेतरी स्वरूप 11 संघाचं लक्ष गेलं आणि पॅनलाइज केला गेला आहे कुश 11 संघाला 2 धावांची पेनल्टी
चला सामन्याकडे वळूया. सामना 3 चेंडू 4 धावा झालेल्या आहेत स्वरूप 11 संघाच्या. अच्छा, पॅनल्टीचे रन पण ॲड केलेले आहेत. 6 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू 6 धावा झालेल्या आहेत. पहिले षटक मार्गच आहे अरुण यांच्याकडनं आणि 1 धाव साहिल यांच्याकडून. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 4 चेंडू 7 धावा. आणि अवांतर अशी एक धाव वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 8. 4 चेंडू 8 धावा. आणि सुंदर अशी खेळी आपल्या संघासाठी इथे खेळताना. गणेश शेवटचा चेंडू असेल तर बघूया मोठा फटकार येतोय का साहिल यांच्या बॅटीतून. धावसंख्या झाली ती 9. समीकरण असेल ते 19 धाव. 19 चेंडूमध्ये 29 धावांची. कृपया करून पडद्याच्या बाहेर बसायचं आहे सर्वांनी. सर्व टीमने याचं लक्षात असू द्या. अजूनही आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे आहेत तर आयोजकांना कृपया करून सहकार्य करायचं आहे सर्व संघांनी. तर पहिली ओव्हर मार्गस्थ आहे अरुण यांच्याकडून. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली ती 9. चला पंच घाई करायची आहे. कुश 11 संघाने खूपच सुंदर अशी फलंदाजी करून स्वरूप 11 संघाला 38 धावांचं आव्हान दिलं आहे. तर शेवटचा चेंडू आणि सुंदरसा फटका साहिल यांच्या बॅटीतून 4च्या स्वरूपात. धावसंख्या होते ती 13 कबड्डीचे. थँक्यू डीजे. चला 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 13. चला पुढील षटक हाताळली तो संतोष. आणि अवांतरीची एक धाव वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या होती ती 14. सुंदर गोलंदाजी होती पण 1 धाव काय रोखू शकली नाहीत. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 15. विरार क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुजितजी केशरी यांचं प्रकाश वाडकर यांच्याकडून सन्मानित केलं जाईल. चला सामन्याकडे वळूया. सुंदर अशी गोलंदाजी पण साहिल यांनी फलंदाजी होती. 1 धाव घेतलेली आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 16. 2 चेंडू 16 धावा झालेल्या आहेत. चला 3 चेंडू. धावसंख्या होती ती 17. आणि सुंदरसा फटकार होता. त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण ही कुश 11 संघाचं झालेलं आहे. तर 1च धाव मिळालेली आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 4 चेंडू 18 धावा. समीकरण असेल ते 14 चेंडूमध्ये 20 धावांचं. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी पण 1 धाव काय रोखू शकले नाही. तर शेवटचा चेंडू असेल तर बघे मोठा फटकार येतोय का साहिल यांच्या बॅटीतून. चांगला प्रयत्न चालू आहे पण क्षेत्ररक्षणही त्याप्रमाणे होत आहे कुश 11 संघाचं. तर शेवटचा चेंडू असेल संतोष यांचा. आणि डॉट बॉल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 19. चला आपण सन्मानाकडे वळूया. सुजितजी केशरी यांचा सन्मान करतील ते प्रकाश वाडकरजी. विरार क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुजितजी केशरी. माऊली क्रिकेट संघ आयोजित सभापती चषक 2024 माऊली क्रिकेट संघाकडून त्यांना सन्मानित केले जाते. प्रकाश वाडकर सर आपलं मनपूर्वक आभार. सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते. कृपया टाळ्या वाजवायच्या सर्वांनी.
धन्यवाद. चला सामन्याकडे वळूया आपण. धावसंख्या झाली ती 2 ओव्हरच्या षटकानंतर 19. टार्गेट आहे ते 38 धावांचं. भलं मोठं असं आव्हान. आणि ज्या षटकाची आपण वाट पाहत होतो ते पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेचं षटक हातातील तो कल्पेश आणि मारा करतील तो गणेश. स्वरूप 11 संघाकडनं. दोन ओव्हर झालेले. धावसंख्या झाली ती 19. आणि हा कुठेतरी वाईट सोडण्याच्या चक्करमध्ये इकडे बोल्ड झालेले आहे गणेश. यांना काय बॉल कळला नाही आहे आणि आउट झालेले आहेत. थँक्यू डीजे. चला सामन्याकडे वळूया आपण. नेक्स्ट बॅटर आहे तो सनी पेडमकर. 1 धाव त्यांनी घेतलेली आहेत. 2 चेंडू. धावसंख्या होते ती 20. समीकरण असेल ते आता 10 चेंडूमध्ये 18 धावांचं. सुंदरसा फटकार होता. त्याचप्रमाणे सुंदरसं क्षेत्ररक्षण कुश 11 संघाकडनं वारंवार आपल्याकडे दिसताना कुठेतरी चौकाराची गरज साहिल यांना दिसते, पण काय त्याचा फायदा होत नाही आहे. कुश 11 संघाकडनं खूपच सुंदरसं क्षेत्ररक्षण आपल्याला वारंवार इकडे दिसताना. धावसंख्या आहे तिथेच. 3 चेंडू. धावसंख्या झाली ती 20. 9 चेंडू 18 धावांची गरज असेल. आणि हा जवळजवळ आउटच झालेला आहे. खूपच सुंदर गोलंदाजी इकडे कल्पेश याच्याकडनं. वांगी झाली मेली माकरा माकरा अरमुट्या थँक्यू डीजे. माऊली क्रिकेट संघासाठी जे आपण चौक्यावरती जे पुठ्ठ्यांचं आयोजन जे केलेलं आहे दोरीवरती, त्याचं जे सहकार्य ज्यांनी केले आहे ते संकेत वांद्रे सर, त्यांचं खूप खूप धन्यवाद. त्यांनी जे यासाठी सहकार्य केलं तर माऊली क्रिकेट संघ याच्याकडनं त्यांना अभिनंदन. आणि सामन्याकडे वळूया आपण. आणि पुन्हा एकदा इकडे आउट झालेला आहे. फलंदाज होता तो शुभम कमाटीचे. थँक्यू. आणि 5 चेंडूमध्ये 3 विकेट घेतलेले आणि आता हॅट्रिकसाठी पुन्हा एकदा कल्पेश. तर बघूया हॅट्रिक घेत आहेत का. शेवटचा चेंडू असेल. आणि हा डॉट चेंडू. खूपच सुंदर अशी गोलंदाजी त्यांनी केलेली आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. फक्त आणि फक्त 1च धाव त्यांनी दिलेली आहे आणि 3 विकेट आपल्या संघासाठी त्यांनी घेतलेले आहेत. सुंदर अशी गोलंदाजी कल्पेश यांच्याकडनं. आता शेवटचं षटक असेल. हानामानीचं षटक. धावसंख्या झाली ती 20. 18 धावांची गरज असेल. 6 चेंडू 18 धावांची गरज स्वरूपिले संघाला. आणि कुठेतरी आता चौकारांची आतिषबाजी इथे करावी लागणार आहे सनी पेडमकर यांना. 6 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. जवळजवळ 5 चौकार त्यांना मारायचे आहेत. आणि पहिला प्रयत्न होता पण तो फसलेला आहे. 1च धाव. धावसंख्या होती ती 21. आता समीकरण असेल ते 5 चेंडू 17 धावांचं. सुंदरसा फटकार होता पण इथे रनआउट झालेले आहेत. अमर मस्के यांनी सुंदर अशी क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि आउट झालेला आहे तो कृपाल.
शेवटचे 4 चेंडू असतील. सुंदरसा प्रयत्न होता सनी पेडमकर यांचा, पण एक धाव काय काढता आली नाही आहे. डॉट चेंडू. धावसंख्या आहे तिथेच 21. 3 चेंडू बाकी असतील. सुंदरसा क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपल्याला इकडे दिसताना खुश 11 संघाकडनं सुंदरसं क्षेत्ररक्षण केलं आपल्या संघासाठी. जवळजवळ 4 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत. प्रयत्न चालू आहे सनी पेडमकर यांच्याकडनं, पण यशस्वी काय होत नाही आहेत. आणि शेवटचे 2 चेंडू. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मला वाटतं काय नाव आहे त्या फिल्डरचं जरा सांगायचं आहे. कृणाल. आपल्या संघासाठी पुन्हा एकदा त्यांनी 4 धावा वाचवलेल्या आहेत. म्हणजे 2 चेंडूमध्ये 8 धावा त्यांनी आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. जिकडे चौकाराची गरज होती सनी पेडमकर प्रयत्न करत होते, पण कृणाल यांनी त्यांना अपयशस्वी ठरवलेलं आहे. आणि शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा प्रयत्न चांगला होता आणि खुश 11 संघ इकडे विजयी झालेला आहे. अभिनंदन. कल्पेश मॅन ऑफ द मॅच. सभापती चषक 2024 मध्ये आतापर्यंतची ती या 3 दिवसातली अत्यंत सुंदर अशी इनिंग. कल्पेश 22 धावा, तडाखेबंद बॅटिंग, दमदार